ग्रंथनामा श्रीदासबोधा दशकवनमा समास पाचवा आत्मनिवेदनपणा वाचण्यास प्रारंभ करीते महाराज. ओम श्री गणपतये नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. श्री राम. रेखेचे गुंडाळे गेले मातृकाक्षरी जन शब्द झाले शब्द वेळून झाले श्लोक गद्य प्रबंध. प्रस्तुत समासाचं नाव आत्मनिवेदन आहे. आत्मनिवेदन नवविधा भक्तीपैकी जी नवी भक्ती आहे तिचंही नाव आत्मनिवेदन आहे. भक्ती करता करता देवभक्त ऐक्यता साधते. देव वेगळा आणि भक्त वेगळा हे शिल्लक राहत नाही. दोन्ही एकच असा आत्मसाक्षात्कार होतो. मी म्हणून वेगळा उडत नाही. आणि जे विश्व पाहतो आहोत आपण ते सुद्धा मायावी आहे. जे दृश्यमान आहे आकारमान आहे ते सर्व नाशिवंत आहे. शिल्लक एक परमतत्व जो परमात्मा परब्रह्म तोच विश्वामध्ये अंतरात्मा आणि प्रत्येकाच्या देहामध्ये आत्मा म्हणून शिल्लक उरतो. आत्मा अंतरात्मा परमात्मा परब्रह्म एकच आहेत, परंतु परब्रह्म निश्चळ आहे. अंतरात्मा आत्मा त्याच्यातील चैतन्यामुळे ते चंचल आहेत, पण मूळ स्वरूप त्यांचं परब्रह्म स्वरूपच आहे. पण अनेक शक्ती त्या परब्रह्मामध्ये भरलेल्या असल्यामुळे त्यात चैतन्य शक्ती प्रसावते आणि त्याच्यातून सगळ्या विश्वाची पिंड ब्रह्मांडाची निर्मिती होते. विश्वामध्ये जीव म्हणून 84 लक्ष जीवयोनी आहेत आणि हे पंचमहाभूते आहेत. पंचमहाभूताचा पसारा पृथ्वी, झाडं, पेडं, डोंगर, दऱ्या, माती, पृथ्वीच्या गर्भाशयामध्ये अनेक रत्ने, सोनं आहे, हिरे आहेत. तसंच पाणी, नद्या, नाले, सरोवर, वापी, कूप आणि समुद्र. आणि मग अग्नी आहे, वायू आहे, आकाश, त्या आकाशाच्या पोकळीत हे सर्व आहे. पण हे सर्व नाशवंत आहे. हे नाश पाहिजे शिल्लक काय उरतं? एक परमतत्व. हा पसारा जो आहे तो कळावा आणि या मायावी पसाऱ्यातून मुक्त होऊन जे सत्य नित्य शाश्वत आहे, जे निर्गुण निराकार आहे, एकलेच एक आहे, ते जे द्वैत नाही असे जे परब्रह्म स्वरूप ते प्रत्येकाचे स्वरूप आहे, त्याचं ज्ञान व्हावं म्हणून रामदास स्वामींनी हा पुन्हा समास लिहिलेला आहे. ते एक उदाहरण खूप चांगलं देतात की रेखेचे गुंडाळे केले आणि त्याच्यातून अक्षरे, शब्द, वाक्य, मग गद्य, पद्य, मग ग्रंथ, असं अनेक साहित्य निर्माण झालं. त्या अक्षराच्या आधी एक रेखा आहे, रेषा आहे.
त्या रेखेच्यात एक टिंब आहे, एक टिंब छोटस, त्याच्यातून सगळे जे साहित्य निर्माण झाले, त्यातून अनेक ग्रंथ पुस्तकं लिहिणे सुरू झाले. तसंच ते परब्रह्म तिळा येतो ते बिंदुले तेने त्रिभुवन को दाटले, तसे परब्रह्म सूक्ष्म त्याच्यातून हे सगळं विश्व निर्माण झालेले आहे. आता जगातले सगळे व्यवहार, ते जे काही साहित्य आहे, लिहिणे आहे आणि त्याच्यावर वाचणे आहे, त्याच्यातून होत आहेत. वाचणे वाणी आहे. वाणी परा पश्यंती मध्यमा वैखरी, वैखरी शब्द आहे. आणि मग त्या शब्दाची देवाणघेवाण झाल्यानंतर, देवाणघेवाण करताना मुख्य तत्व काय, त्याच्यामध्ये अर्थ. तो अर्थ एकदा घेतला की शब्द संपला, शब्द शिल्लक राहत नाही, अर्थ पोचला की. तसंच इथे परमतत्व तुम्हाला एकदा अनुभवाला आले, त्याचा आत्मसाक्षात्कार, त्याचा साक्षात्कार झाला म्हणजेच तुमच्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला. जे तिळा इतके बिंदुले म्हटलं मी, ते परमतत्व परमात्मा परब्रह्म, त्याची प्रचिती आली. मग शब्द जंजाळ सुद्धा राहत नाही. तो शब्द केवढा प्रकार आहे, त्या किती भाषा आहे, पण शब्दाची वाणी म्हणून वैखरी या स्वरूपामध्ये जेव्हा त्याची प्रकटीकरण होतं, त्याच्या आधी जी परा पश्यंती मध्यमा, जी परावाणी आहे, ती सूक्ष्म आहे. जिथे प्रथम ती उमका, परा जिथे जे उमकते, ती उमका, त्याचा पत्ता मनाला लागत नाही. देहमन तिथे त्याचा टच घेऊ शकत नाहीत. पण जेव्हा ती पश्यंती म्हणून प्रकट होते, तेव्हा तिथे मनाचा प्रवेश होतो. आणि मग जेव्हा ती मध्यमा होते, तेव्हा त्याचा अर्थबोध होतो. आणि मग जेव्हा ती वैखरी होते, तर शब्दाच्या रूपामध्ये बाहेर पडते. आपल्याला शब्द दिसतात, पण शब्दाची निर्मिती, आपण बोलतो ते शब्द आपल्यापर्यंत पोहोचतात किंवा अर्थ घेतो आपण, ते शब्द कुठून आले, कसे आले, ह्याचं कोडं कोणाला माहीत नसतं. फार कमी लोकांना माहीत आहे. सगळे परेपर्यंत सुद्धा पोचतील. पण परेच्या आधीही जी शुद्धसत्व जाणीव आहे, ती परमतत्व आहे. त्याला रंगरूप आकार नाही. ती उमगणे फार अवघड आहे. ते गुरुकृपेनेच समजू शकते. त्यासाठी साधन भक्ती पाहिजे. आपण अज्ञानात का आहोत, हे दिसते वाचते ते खरे मानतो आहोत म्हणून. आपला देह म्हणजे मी आहे अशी कल्पना केल्यामुळे, त्या मीचा शोध घेतला तर मी कुठे सापडतच नाही. शरीरामध्ये मी आहे, तो मीचा शोध घेतला तर शरीर म्हणून काय, पंचमहाभूताचं गाठोड आहे, पदार्थ आहे, अन्नरसाचा पदार्थ आहे. अन्नरस पंचमहाभूतापासून तयार झाले. पंचमहाभूतीच्या आधी पंचमहाभूतांना निर्माण झाले 3 गुण. त्या 3 गुणाच्या आधी जी मूळ माया, जाणीव स्वरूप, ती जाणीव शुद्धसत्व जाणीव, ती कशी, ज्ञानस्वरूप आणि शक्तिरूप. शक्तिरूपातून चंचळ चैतन्य प्रकट, त्याच्यामध्ये विश्वाची हालचाली झाल्या. आणि मग पंचमहाभूते, मग त्या पंचमहाभूते 3 गुण, अष्टधा प्रकृती, आणि त्याच्यातून मग 4 खाणी, 4 वाणी, 84 लक्ष जीव योनी, असा पसारा विश्वामध्ये दिसतोय आपल्याला. आपण हा डोलाऱ्याकडे पाहतो. जसं आपण मोठे ग्रंथ पुस्तकं पाहतो,
पण तो जे एक टिंब ज्याच्यातून जी रेखा झाली आणि अक्षर झाली ते लक्षात आपल्या येत नाही. तसं हे परब्रह्म जे आहे हे आकाशाच्या पोकळीमध्ये सर्वत्र भरलेले आहे. जेवढं आकाररूप आहे, रंगरूप आहे, गुणरूप आहे त्या प्रत्येकामध्ये ते आहे. जे आकाररूप, रंगरूप, गुणरूप आहे ते नाश पावल्यानंतर जे शिल्लक राहते ते स्वरूप आहे, तो आत्मा आहे, तो परमात्मा आहे. म्हणजे देह कुठे राहिला तिथे? देह नाही तर मीपणा नाही. जे हा मी जो आहे तो कल्पित पुरुष आहे, शोध घेतला तो नाही आहे. जसा एक कोबीचा खड्डा घेतला तर सगळी पानं असतात, सगळी पानं काढून झाली तर शेवटी काही उरत नाही. तसा शरीर हे तसं आहे. त्याचा शोध तुम्ही घ्यायला गेलेत तर 4 देहाचं निरसन झालं आणि पंचमहाभूतांचं विवरण झालं तर शिल्लक काय राहते? तो आत्मा राहतो. ते आत्मनिवेदन आहे. म्हणजे जे जे दिसतं भासतं ते नाशिवंत आहे. माझ्या देहासहित तिथे मी म्हणून जो वेगळा देहालाच देह म्हणजे मी असं समजतो ते नाही तर मी आत्माच आहे असं जेव्हा निश्चय होतो तेव्हा ते खरं आत्मनिवेदन होतं. तेच मोक्षमुक्ती आहे आणि तेच आत्मसाक्षात्कार आहे, स्वस्वरूपाची प्राप्ती आहे. हे ज्ञान कळलं पाहिजे. म्हणून नुसता पापड पसाऱ्यामध्ये अडकून चालणार नाही. जे दिसतं भासतं ते सगळं मायावी आहे, नाशिवंत आहे ह्याचं सतत लक्ष राहिलं पाहिजे, स्मरण राहिलं पाहिजे. आणि जे स्वरूप आहे चैतन्य स्वरूप ते स्वतः प्रत्येकाचं स्वरूप आहे, तोच ईश्वर देव आहे असा भाव झाला पाहिजे.